पाहूयात पुढची बातमी। MIM नगरसेविका सहर शेख यांचे वडील मुंब्रा पोलिसात दाखल झाले। मुंब्रा पोलिसांमध्ये जबाब नोंदवला जाणार आहे। 2 दिवसांपासून युनुस शेख हे देखील नॉट रिचेबल होते, तर सहर शेख यांचं मुंब्र्यातील कार्यालय देखील आता उघडण्यात आलेलं आहे अशी माहिती आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेल्या सहर शेखने आता अखेरीस झी24 तास सोबत संपर्क साधलेला आहे। झी24 तास सोबत बोलताना सहर शेखचे वडील युनुस शेख यांनी जो आहे तो झी24 तास सोबत संपर्क साधलेला आहे आणि लवकरच त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी देखील म्हटलेलं आहे। सगळ्याच कागदानुसार सगळ्याच पुराव्यानुसार जे आहेत ते माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत आणि लवकरच त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत। तर सहर शेखने जो काही व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावरती व्हायरल केला आहे त्याबाबत काय आहे असं देखील सहरचे वडील युनुस शेख यांनी जे आहे ते म्हटलेलं आहे। तर जे काही आमच्यावरती आरोप प्रत्यारोप सध्या गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे ते सर्व चुकीचे आहेत आणि तहसीलदारांनी जो काही रिपोर्ट जारी केलेला आहे तो देखील एक अहवाल आहे, त्याबाबत देखील आम्ही आमची भूमिका ही लवकरच स्पष्ट करू। लवकरच पत्रकार परिषदेचं देखील सहर शेख व युनुस शेख यांच्या माध्यमातून आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि लवकरच त्यांची भूमिका जी आहे ते स्पष्ट करणार आणि जे काही आरोप प्रत्यारोप सध्या त्यांच्यावरती सुरू आहेत ते कायदेशीररित्या त्यांची बाजू जी आहे ती मांडणार आहेत। संपूर्ण आरोप जे आहेत त्यांनी फेटाळून लावलेले आहेत आणि लवकरच माध्यमांसोबत ते संवाद देखील साधणार असल्याची माहिती ही स्वतः युनुस शेख यांनी झी24 तासला दिलेली आहे। शुभम कोळी, झी मीडिया, मुंब्रा, ठाणे।